नमस्कार मित्रांनो, आज एक परत नवीन व्हॅकन्सी झालेली आहे. ESICC बघा, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, आपण त्याला विमा योजनेशी रिलेटेड आहे, म्हणजे इन्शुरन्स रिलेटेड कर्मचारी राज्य विमा निगम याच्या ह्या व्हॅकन्सीज आहेत. 3 पोस्टसाठी आहेत बघा. ह्या आलेल्या व्हॅकन्सीज ज्या आहेत ह्या 3 पोस्टसाठी आहे. एक UDC अप्पर डिव्हिजन क्लर्क, दुसरी स्टेनोची आणि तिसरी जी आहे MTSची मल्टी टास्किंग जो स्टाफ आहे त्याच्या. तर 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी ह्या व्हॅकन्सी आहे. UDC म्हणजे आपण त्याला वरिष्ठ लिपिक असं म्हणू शकतो, अप्पर डिव्हिजन क्लर्क. ह्याच्या ज्या व्हॅकन्सीज आहेत बघा, व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या UDC साठी ज्या आहेत त्या 318 आहे. UDCच्या व्हॅकन्सी आहेत त्या 318. त्यानंतर स्टेनोच्या ज्या आहेत स्टेनोच्या 18 व्हॅकन्सीज आहे आणि MTSच्या ज्या आहेत त्या 258 आहे. अशा 3 वेगवेगळ्या 594 म्हणजे जवळपास 600च्या आसपास इतक्या व्हॅकन्सीज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज अशी की याच्यामध्ये काही 10वी बेसिसवरती पण आहे, काही 12वी बेसिसवरती पण आहे आणि काही ग्रॅज्युएशनच्या बेसवरती पण आहे. म्हणजे 10वी पास तुम्ही असाल तरी चालतं, 12वी पास असेल तरी चालतं आणि ग्रॅज्युएशनच्या बेसवरती पण नक्कीच चालतं, काही अडचण नाही त्याला. तर बघा त्याच्यानंतर थोडंसं आपण डिटेल्स बघूयात आता. हे फिजिकली हँडिकॅप लोकांचे आणि पेमेंट किती आहे, ह्या पोस्टसाठी लागणारे पेमेंट आहे. तर पेमेंट बघा, याच्यामध्ये देत असताना UDC आणि स्टेनो जरी त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन वेगळं असेल तरी पण पेमेंट जे दिलेलं आहे तर UDC आणि स्टेनोला 25,500 ते 81,100 याच्या रेंजमध्ये आणि MTSचा जो पे स्केल आहे, पे लेवल जे आहे 18,000 ते 56,000च्या आसपास इतकं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात UDC आणि स्टेनो दोन्हीचं पेमेंट एकच आहे, म्हणजे दोन्ही पेमेंट सारखेच असणार आहे. एसेशनल क्वालिफिकेशन जे आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आपलं लागणार आहे, UDCला तुम्हाला डिग्री लागणार आहे विथ कम्प्युटर नॉलेज, डिग्री प्लस तुम्हाला कम्प्युटर लिटरसी असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टेनो तुम्हाला 12वी पासवरती 12th जर तुम्ही पास आउट असाल तरी देखील तुम्हाला स्टेनो देता येते. आणि स्किल टेस्ट तुम्हाला एक लागते. ज्यांचं स्टेनो झालेलं आहे त्यांना माहीत असतं की तुम्हाला 10 मिनिट्समध्ये डिक्टेशन करावं लागतं, 10 मिनिट्स 80 वर्ड्स पर मिनिट या स्पीडनं. आणि त्यासोबत ट्रान्स्क्रिप्शन असतं 50 मिनिट्स इंग्लिश, 65 मिनिट्स हिंदी आणि कम्प्युटर्स असतं. हे ज्यांचं स्टेनो झालं त्यांना कळले, बाकीच्यांना कळणार नाही. ते स्टेनोचं थोडंसं वेगळं असतं. आणि MTसाठी फक्त तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालं, पेमेंट बघितलं आपण, क्वालिफिकेशन बघितलं. एज लिमिट जे बघा, UDC आणि स्टेनोसाठी दोघांसाठी एज लिमिट जे आहे 18 ते 27 इतकी आहे. जी एज लिमिट जे आहे 18 ते 27 आहे UDC आणि स्टेनोसाठी. आणि MTSसाठी 18 ते 25 आहे. जसं बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटला असतं त्याच प्रकारे इथं पण एज रिलॅक्सेशन आहे. जर तुम्ही SC कॅटेगरी असाल किंवा STच असाल तर तुम्हाला 27+5 32 वर्षापर्यंत ही एक्झाम देता येईल. जर तुम्ही OBC असाल तर 27+3 म्हणजे तुम्हाला 30 वर्षापर्यंत ही एक्झाम देता येईल. MTS देण्यासाठी जर तुम्ही SC किंवा ST असाल तर तुम्ही 30 वर्षापर्यंत देऊ शकता, 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळेल तुम्हाला. आणि जर का तुम्ही OBC असाल तर तुम्हाला 3 वर्षे म्हणजे 28 वर्षापर्यंत तुम्ही MTSची पण एक्झाम देऊ शकता. एज रिलॅक्सेशन पण या पोस्टमध्ये तुम्हाला मिळतंय. त्यानंतर जे हँडिकॅप लोक आहेत त्यांना 10 वर्षाचं ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी, OBC वाल्यांना 13 वर्षाचं आणि SC STला 15 वर्षाचं जे तुम्हाला दिलेला क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये इतकं एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळून जाईल. एक्स सर्व्हिसमॅनला पण 3, 6 आणि 8 वर्षाचं त्यांचं मिलिटरी सर्व्हिस जे डिडक्ट काढून जी सर्व्हिस उरती तुमची त्यामध्ये तुम्हाला 3 वर्षे, 6 वर्षे आणि 8 वर्षे इतकं एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळून जातं. एम्प्लॉई जे असाल तुम्ही तर त्यांना पण किती आहे त्यांनी समोर दिलेलं आहे, टोटल दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला. आणि बाकीच्यांना जे असेल म्हणजे ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स ते एज रिलॅक्सेशन अप्लाय होईल. त्यानंतर आपण नॅशनॅलिटीचं सोपं आहे त्याबद्दल काही आपल्याला जास्त सांगायची गरज पडणार नाही. ठीक आहे, आता बघा थोडंसं पुढे गेल्यानंतर त्यांनी कसं अप्लाय करायचं ते पण सांगितलेलं आहे. आपण सिलेबस बघणार आहोत. तर अप्लाय करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 15 फेब्रुवारीपर्यंत अप्लाय, ऑब्विसली एक्झाम होऊ शकतं थोडंसं मार्चच्या आसपास होईल. बघा आता या ठिकाणी अप्लाय करत असताना त्यांनी फक्त ऑनलाईन अप्लाय करायचं सांगितलेलं आहे. तुम्हाला अप्लाय करत असताना त्यांनी काय काय करायला सांगितलं बघा. तुम्हाला तुमच्याकडे बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट शुड स्कॅन दिअर फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन अँड हँड रिटन डिक्लेरेशन. म्हणजे 4 गोष्टी तुम्हाला त्यांनी अप्लाय करण्याच्या अगोदर स्कॅन करून ठेवायला सांगितलंय. कोणकोणतं? तुमचा फोटोग्राफ पाहिजे. फोटोग्राफ त्यांनी साईज दिली 4.5 सेंटीमीटर इंटू 3.5 सेंटीमीटर या साईजमध्ये तुम्ही क्रॉप करून घेताला. सिग्नेचर विथ ब्लॅक इंक त्यांनी क्लिअर दिलं की ब्लॅक इंक मध्ये द्यायचं. लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे ते व्हाईट पेपर वरती ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकनं,
व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकनं तुम्हाला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन घ्यायचं आहे. लेफ्ट हँड नसेल तुम्ही राईट हँड केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर हँड रिटन डिक्लेरेशन, भरपूर लोकांसाठी हँड रिटन डिक्लेरेशन वेगळा प्रकार असेल. हँड रिटन डिक्लेरेशन म्हणजे काही नाही, एक प्रतिज्ञापत्र आहे, त्याचं कंटेंट काय त्यांनी समोर दिलेलं आहे. ते कंटेंट एका व्हाईट पेपरवरती घ्यायचं, आपल्या स्वतःच्या हाताने लिहायचं आणि तेच तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे, म्हणजे ते तुम्हाला त्याचं अपलोड करायचं आहे. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. लेफ्ट हँड इम्प्रेशन शुड बी प्रॉपरली स्कॅन अँड नॉट स्मग, म्हणजे खराब झालं नसावं. जे टेक्स्ट तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला ते लेफ्ट हँड म्हणजे ह्यासाठी डिक्लेरेशनसाठी, तर ते आहे आय डाय डॅश नेम ऑफ द कॅन्डिडेट, तुमचं नाव टाकायचं. समजा फॉर एक्झाम्पल माझं नाव बाळासाहेब बोडके आहे, तर मी काय केलं आय बाळासाहेब बोडके, वडिलांचं नाव टाका. हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. म्हणजे थोडक्यात काय प्रतिज्ञापत्र आहे किंवा दिलेले जे डॉक्युमेंट्स आहे ते माझे करेक्ट आहे, जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती मी करेक्ट आहे आणि मी ते लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला फुलफिल करेल, देऊन टाकेल. असं डिक्लेरेशन आहे. हे डिक्लेरेशन मध्ये अप्लाय करायचं. डिक्लेरेशन लिहित असताना बघा त्यांनी क्लिअर दिलं, द अबोव मेन्शन हँड रिटन डिक्लेरेशन हॅज टू बी इन द कॅन्डिडेट्स हँड रायटिंग अँड इन इंग्लिश ओनली. फक्त इंग्लिशमध्ये असणं गरजेचं आहे. इट इज रिटन अँड अपलोडेड बाय एनीबडी एल्स और इन एनी अदर लँग्वेज द ॲप्लिकेशन विल बी कन्सिडर्ड ॲज इनव्हॅलिड. तुमची एक्झाम होऊ शकतं हिंदी इंग्लिशमध्ये, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये, म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट सोडला बाकी पेपर तुम्ही हिंदी इंग्लिशमध्ये देऊ शकता, परंतु हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला फक्त इंग्रजीमध्येच लिहायचं आहे. तुम्हाला इतरांकडून ते लिहून घ्यायचं नाही, तुम्हाला लिहायचं आहे. एखाद्या इंटरनेट कॅफेवर तुम्ही गेल्यानंतर त्याच्या हाताने ते डिक्लेरेशन लिहू नका. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. डिक्लेरेशन स्वतःच्या शब्दामध्ये असलं पाहिजे. बघा हे त्यांनी जसं क्लिअर केलं आहे, नाहीतर इनव्हॅलिड करू असं पण सांगितलं त्यांनी. आपल्याला डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन अप्लाय करण्याच्या अगोदर सगळे डॉक्युमेंट्स तुमचे रेडी पाहिजे. त्यानंतर ईमेल आयडी असायला पाहिजे, मोबाईल नंबर असायला पाहिजे आपल्याकडे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे, ते सांगायची गरज नाही तुम्हाला. आता बघा आता काय काय करा तुम्हाला जेव्हा फॉर्म भरायचं तेव्हा ऍप्लिकेशन 3 टप्प्यामध्ये 3 टप्पे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पहिलं ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ फीस आणि डॉक्युमेंट स्कॅनिंग अँड अपलोडिंग. म्हणजे पहिलं ऍप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन करायचं, रजिस्ट्रेशन केल्यानंतर फीस पे करायची, फीस पे केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट काय करायचे स्कॅन करायचे आणि अपलोड करायचे. तर बघा ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशनमध्ये त्यांनी क्लिअर दिलं तुम्हाला, किंवा पहिल्यांदा तुम्ही त्या वेबसाईटवर जायचं, तुम्हाला www.esic.nic.in ह्या वेबसाईटवर जायचं, त्याच्या अप्लाय सेक्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. सांगितल्याप्रमाणे जे जे तुम्हाला गोष्टी विचारल्या, नाव विचारतील, तुमचं ईमेल आयडी असेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल, जे काय असेल तुझे डिटेल्स तुम्ही सगळे फुलफिल करायचे. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळेल, आयडी तुमचा जनरेट होईल. त्या आयडी आणि त्याला तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर परत तुम्हाला पुढे काय करायचं बघा. आता रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंटवर जायचंय. पहिलं रजिस्ट्रेशन मी खूप सगळ्या वेळेस सांगितलेलं ते, परत सांगत नाही. रजिस्ट्रेशन फुलफिल झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटवर जायचं. पेमेंट SC ST हँडिकॅप डिपार्टमेंटलचे जे कॅन्डिडेट्स आहेत किंवा फिमेल कॅन्डिडेट्स आहेत, एक्स सर्व्हिसमेन जे आहेत त्यांना 250 आहे. बाकीचे असतील ऑल अदर कॅटेगरीसाठी 500 रुपये इतकी फीस त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. मोड ऑफ पेमेंट फक्त ऑनलाईन आहे. ऑनलाईन पेमेंट तुम्ही कोणत्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला गुगल पे, फोन पे, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड सगळ्या मार्गाने ऑलमोस्ट पेमेंट होऊन जातं. तुम्हाला नंतर डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे. स्कॅनिंग अँड अपलोडिंग कसं करायचं बघा. तुम्हाला फोटोग्राफची इमेज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळी आपण सांगतो की नेमकं कलर फोटो कसा घ्यायचा. फोटो जेव्हा तुम्ही फोटो काढत असता तेव्हा स्ट्रेट उभं राहायचं वगैरे वगैरे सगळ्या जनरल इन्स्ट्रक्शन आहे, त्या परत सांगत नाही. तर फोटोग्राफ तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचा आहे. किती पिक्सलमध्ये घ्यायचा ते पण तुम्हाला दिलेलं आहे. साईज किती असायला पाहिजे, 20 KB ते 50 KB ते पण तुम्हाला डिटेल दिलेलं आहे. फोटो झाल्यानंतर तुम्हाला सिग्नेचर करत असताना ब्लॅक इंक पेन न करायची. तुम्हाला या ठिकाणी ब्लॅक अँड किंवा ब्ल्यू इंकमध्ये लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आहे. डाव्या हाताचा जो आपला अंगठ्याचा जो ठसा आहे तो तुम्हाला ब्लॅक किंवा ब्ल्यू इंक मध्ये सांगितलेला आहे, पण तुम्हाला सिग्नेचर मात्र फक्त ब्लॅक इंक मध्येच घ्यायचं सांगितलेलं आहे. तुम्हाला फॉर्मॅट फाईलचा JPG किंवा JPG ठेवायला सांगितलेलं आहे. डायमेन्शन काय ते मला क्लिअर दिलेलं आहे. फाईल साईज काय असावं ते पण तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ते घेऊन टाकायचे. हँडरायटिंग डिक्लेरेशन जे आहे त्याच्यावर फॉर्मॅट साईज तुम्हाला सर्व त्यांनी दिलेलं आहे. नंतर डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचे आणि डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला नंतर अपलोड करायचे आहे. अपलोड करणं काही फार जास्त डिफिकल्ट नाही. सेंटर ऑफ एक्झामिनेशन ऑलमोस्ट ही एक्झाम जी आहे TCS कंडक्ट करतोय, त्यामुळे औरंगाबाद सारखे सगळे सेंटर तुम्हाला मिळतील. औरंगाबाद मिळेल, तुम्हाला पुणे मिळेल, नाशिक मिळेल, ज्या ठिकाणी TCS सेंटर असतील ऑलमोस्ट ते सेंटर तुम्हाला मिळतील. जर खूपच नंबर ऑफ कॅन्डिडेट जास्त झाले तर होऊ शकतं थोडंसं तुमचा
एक्झाम सेंटर तुमची सिटी सोडून तुम्हाला बाहेर भेटेल, पण जनरली TCSचे जे एक्झाम सेंटर आहेत ते सर्व इथं मिळून जाईल तुम्हाला. आता सगळ्यात महत्त्वाचं सर एक्झामिनेशन म्हणजे आम्हाला सिलेबस काय, तर बघा 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनवरती जरी असेल एक्झाम, तर बघा आता पहिल्यांदा प्रत्येकाचा सिलेबस समजून घ्या, पॅटर्न समजून घ्या. प्रत्येकाचा सिलेबस आणि पॅटर्न हा वेगवेगळा आहे. तर बघा आता व्यवस्थित बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला जे सांगतोय ते UDC जाता अप्पर डिव्हिजन क्लर्कला तुम्हाला सिलेबस कसा आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्कला तुम्हाला जी फेज 1 आहे ही फेज 1 ची एक्झाम सिलेबस सेम आहे फेज 1 फेज 2 ला. फक्त फेज 1 ला बघा जनरल इंटेलिजन्स रिजनिंग म्हणजे आपला थोडक्यात रिजनिंग वाला पार्ट आहे, जनरल अवेअरनेस वाला, क्वांटिटी aptitude वाला, मॅथ वाला आणि इंग्लिश वाला पार्ट. तर हे 25 क्वेश्चन 50 मार्कला आहे, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्कला आहे. टाइम तुम्हाला 1 आवर आहे, म्हणजे 100 क्वेश्चनला टाइम तुम्हाला 1च आवर दिलेला आहे. हे झालं तुमचं प्रिलिमिनरी एक्झाम. प्री एक्झाम ही प्री एक्झाम जी आहे ना ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे. त्याला निगेटिव्ह मार्किंग पण आहे, 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग अशा ठिकाणी आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि फेज 2 ला म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण असं म्हणूयात की 1:2 या रेशिओमध्ये कॅन्डिडेट्स बोलावले जातील. मग जितक्या वॅकन्सीज आहेत त्याच्या 1:2 तुम्हाला कशासाठी बोलावले जातील, मेन एक्झामिनेशनला. तर मेन एक्झामिनेशनला बघा मेन एक्झामिनेशन पॅटर्न जो आहे सिलेबस सेम आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग, त्यानंतर जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह aptitude, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. फक्त तिकडे काय होतं 25 क्वेश्चन 50 मार्क असं होतं ना, बरोबर आहे. 25 क्वेश्चन 50 मार्क होतं, इथं 50 क्वेश्चन 50च मार्क आहे, म्हणजे एक क्वेश्चन एकाच मार्कला आहे. तर 50 क्वेश्चन 50 मार्क असं 200 क्वेश्चन 200 मार्कला आहे. टाइम इथं 2 तासाचा आहे. आणि तुम्हाला हे बाकी तिन्ही जे क्वेश्चन्स आहे इंग्लिश किंवा हिंदी दोन्ही भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता, परंतु इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन फक्त इंग्लिश भाषेमध्ये द्यावं लागतं. बघा ऑब्विसली हे जे मार्क्स फेज 2 मधले जे मार्क्स आहेत तुमचे जे मिळतील तुम्हाला ते तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केले जातात. इथं पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि जे सिलेक्शन केलं जाईल याच्यामधून ते 1:5 केलं जाईल, म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सीजच्या 1:5 या रेशिओमध्ये तुम्हाला पुढच्या टेस्टला म्हणजे कम्प्युटर स्किल टेस्टला बोलावलं जातं. कम्प्युटर स्किल टेस्टमध्ये तुम्हाला एक प्रिपरेशन ऑफ 2 PowerPoint स्लाइड्स, PowerPointचे 2 स्लाइड्स बनवायचं असतं, खूप सोपं असतं, ते 10 मार्कला असतं. त्यानंतर टायपिंग MS मध्ये तुम्हाला MS वर्ड फॉर्मॅटिंगमध्ये टायपिंग करायचं असते. आणि MS एक्सेलमध्ये तुम्हाला एक टेबल बनवायचा असतो, खूप सोपं असतं, की फार जास्त डिफिकल्ट नाहीये. तर हे तुम्हाला 20 आणि 10 असं 50 मार्क्सला असेल आणि 30 मिनिटाचा टाइम तुम्हाला दिला जातो. ठीक आहे, बघा कम्प्युटर नॉलेज तुम्हाला लागणार आहे, त्यावर काही डाऊट नाही. क्वालिफाईंग मार्क्स बघा, पण क्वालिफाईंग मार्क्स जास्त टेन्शन घेऊ नका, कारण जे क्वालिफाय होतात ते सिलेक्ट होतात. जे सिलेक्ट होतात त्यांना क्वालिफाय हे मार्क्स करावेच लागतात. तरी तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला किती मार्क्स लागतात मिनिमम क्वालिफिकेशनसाठी ते दिलेलं आहे, याचं काही टेन्शन घेऊ नका. म्हणजे थोडक्यात काय होतं तर तुम्हाला जी UDC होती, UDCला 3 फेजेस आहेत, फेज 1 फेज 2 फेज 3. फेज 1 ही जी आहे ही फक्त क्वालिफाईंग मार्क्सची आहे. फेज 2 चे मार्क्स तुम्हाला सिलेक्शनमध्ये कन्सिडर केले जाते. आणि इथं मी थोडं सांगायचं विसरलो, ही फेज 3 जी आहे फेज 3 ही पण बघा कुठे फेज 3 इथं बघा स्किल टेस्ट जी आहे ही पण क्वालिफाईंग इन नेचरची आहे. म्हणजे तुम्हाला इथं क्वालिफाईंग नेचरच आहे, तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं सिलेक्शन होणार नाही, सिलेक्शन तुमचं फेज 2 वरती होईल असं त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे. नंतर बघा आता स्टेनोग्राफरसाठी आहे. याच्या फेज 1 मध्ये इंग्लिश लँग्वेज असतो, तुम्हाला 100 क्वेश्चन 100 मार्क्स असतात, 70 मिनिट टाइम दिलेला आहे तुम्हाला. रिजनिंगला 50 क्वेश्चन 50 मार्क्स 35 मिनिटचा टाइम आहे. रिजनिंग थोडंसं कम्पॅरेटिव्हली सोपं असेल. त्यानंतर जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क्स आहे आणि 25 मिनिटचा तुम्हाला टाइम दिलेला आहे त्यांनी. आणि ही जी फेज 1 आहे स्टेनोग्राफरची ही जी आहे बघा क्लिअर दिलं, द मार्क्स ऑप्टेन इन फेज 1 मेन एक्झामिनेशन विल बी कन्सिडर फॉर फायनल सिलेक्शन. हे जे मार्क्स तुम्हाला मिळतील हे फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केले जाणार आहे. इथं पण निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि सोबत तुम्हाला 1:2 1:10 या रेशोमध्ये तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. तर फेज 2 मध्ये बघा फेज 2 मध्ये जे आहे स्टेनोग्राफी ही फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. स्टेनोग्राफी तुम्हाला जे आहे स्टेनोची जी एक्झाम आहे ती फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. आणि स्टेनोच्या मुलांना माहिती आहे की त्यांना काय काय करायचं आहे याच्यामध्ये व्यवस्थित. बघूया तुम्हाला 10 मिनिटमध्ये 80 वर्ड्स तुम्हाला डिक्टेट करायचे असतात, किंवा तुमचं ट्रान्स्क्रिप्शन जे आहे इंग्लिश 50 मिनिट्स आणि हिंदी तुम्हाला 65 मिनिट्समध्ये 70 आणि 90 रिस्पेक्टिव्हली इतक्या मिनिटमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. हे जे आहेत क्वालिफाईंग मार्क्स जे असतील प्रत्येकाला 45% अनरिझर्वला, त्यानंतर 40% ओबीसीला आणि SC/ST ला 35% वगैरे वगैरे, ते तुम्हाला त्याच्याशी घेणे देणं नाही जास्त. MTS पॅटर्न आहे. MTSला पण फेज 1 ला जे बघा फेज 1 ला सिलेबस सेम आहे, जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटी aptitude, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन.
25 क्वेश्चन 50 मार्क, ड्युरेशन तुमचा परत 1 आवरचा आहे. हे झाले फेज 1. आता फेज 1च्या नंतर बघा इथं पण निगेटिव्ह मार्किंग आहे, 1:2 इतकं सिलेक्शन असणार आहे तुमचं. आता याच्या पुढे मेन एक्झामिनेशन, याला पण MTS ला पण मेन एक्झामिनेशन आहे. मेन एक्झामिनेशनला परत तोच पॅटर्न आहे, सगळं सिलेबस सेम आहे, 50 क्वेश्चन 50 मार्कला आहे आणि ड्युरेशन 2 आवरचं आहे. ड्युरेशन 2 आवरचं असेल आणि मेन एक्झामचे जे मार्क्स आहे ते तुमच्या फायनल सिलेक्शनमध्ये कन्सिडर केले जाणार आहे. या ठिकाणी क्वालिफाईंग मार्क जे असतील ते तुम्हाला असणारच आहे आणि याला कुठल्याही प्रकारची स्किल टेस्ट नाहीये. मग थोडक्यात काय आहे, तुम्हाला ऑलमोस्ट जर विचार केला आपण तर तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हा जो पार्ट आहे हाच सिलेबस आहे प्रत्येकाचा. फेज 1 असेल, फेज 2 असेल किंवा फेज 3 असेल. UDCला तुम्हाला एक स्किल टेस्ट पण त्यांनी विचारलेली आहे, तर तुम्हाला ते पॉवर पॉईंट वगैरे तुम्हाला बनावं लागतात. आणि स्टेनोग्राफीची स्किल टेस्ट आहे, जे दोन्ही पण क्वालिफाईंग नेचरचं आहे. म्हणजे फायनल सिलेक्शन तुमचं ह्या 4 विषयावरती होणार आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. आता प्रश्न असा आहे की सर आता हे 4च विषय सगळीकडे आहे, तर प्री आणि मेन्समध्ये काही डिफिकल्टी असेल का, डिफिकल्ट लेवल चेंज होईल का? ऑब्विसली प्रीची डिफिकल्ट लेवल ही कमी असणार आहे, मेन्सची जास्त असेल, कारण टाइम पण त्यांनी कमी दिलेला आहे. टाइम कमी आहे प्रीला, त्यामुळे ऑब्विसली क्वेश्चन त्याच लेवलचे असतील. मेन्स लेवलचे क्वेश्चन असतील, हे क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट असतील, त्या ठिकाणी इजीवाले क्वेश्चन नसतील. बघा आपण हा जो पहिला व्हिडिओ टाकला, या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय ट्राय केलं की ॲडव्हर्टाइजमेंट कशी आहे ते बघितलं, आपण अप्लाय कसं करायचं ते पण बघितलं, नंबर ऑफ वॅकन्सी किती ते पण बघितलं, सिलेबस कसं आहे ते पण बघितलं. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये जर काही मुलांना तुम्हाला जर प्रॉब्लेम्स आले फॉर्म वगैरे भरायला, तर आपण फॉर्म भरण्याचा व्हिडिओ पण टाकूयात आणि सोबत की नेमकं स्टडी मटेरियल एक्झॅक्ट कोणतं वापरायचं किंवा नेमकं स्टडी कसा करायचा त्याच्यावरती पण आपण एक दुसरा जो व्हिडिओ आहे तो टाकून द्यात. सध्याच्याला हे फक्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देणं गरजेचं होती, म्हणून हा व्हिडिओ थोडासा बनवलेला आहे. वाटलं तुम्हाला स्टडी बुक्स वगैरे कोणते रेफर करायचे त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकेल. सगळ्यांनी जे इलिजिबल आहे त्यांनी याला अप्लाय करा, कारण नंबर ऑफ वॅकन्सीज खूप छान आहेत. 594 वॅकन्सीज फक्त महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र सर्कलसाठी 594 पर्यंत वॅकन्सीज आहेत आणि 594 वॅकन्सीज म्हणजे ऑब्विसली चांगल्या वॅकन्सीज आहेत. चालेल, थँक्यू व्हेरी मच.